क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. कळवण. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनातून कुटुंबाचा सर्वांगीण विकास. जयश्री पवार. दिशा लोकसंचालित साधन केंद्राच्या वार्षिक सभेत कर्तृत्ववान महिलांचा गौरव. महिला आर्थिक विकास महामंडळ नाशिक संचलित दिशा लोकसंचालित साधन केंद्र कळवण यांच्या वतीने आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत बचत गटांच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा प्रमाणपत्र व वृक्षारोप देऊन गौरव करण्यात आला. लाड शाखीय वाणी समाज मंगल कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना जयश्री पवार म्हणाल्या की महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे समाजाच्या प्रगतीचे महत्त्वाचे लक्षण असून महिलांच्या आर्थिक स्वावलंबनातून कुटुंबाचा सर्वांगीण विकास साधला जातो. बचत गट ही केवळ बचतीची व्यवस्था नसून महिलांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्व गुण, निर्णय क्षमता आणि उद्योजकता विकसित करणारी प्रभावी चळवळ आहे. ग्रामीण भागातील अनेक महिलांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शेतीपूरक व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, हस्तकला प्रक्रिया उद्योग तसेच विविध स्वयंरोजगार उपक्रमामधून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असून कुटुंबाच्या विकासात मोलाचे योगदान देत आहेत, असे त्यांनी नमूद केले. महिला आर्थिक विकास महामंडळ व दिशा लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण, मार्गदर्शन, आर्थिक साक्षरता आणि व्यवसाय विकासासाठी सातत्याने मदत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला बचत गट व महिलांचा प्रमाणपत्र आणि वृक्षारोप देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या यशामागील जिद्द, परिश्रम आणि चिकाटी इतर महिलांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगून जयश्री पवार यांनी सर्व सन्मानित महिलांचे अभिनंदन केले. यावेळी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी उल्हास पाटील, कार्यक्रम अधिकारी युवराज उखाडे, राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्षा सपना पगार, ICICI बँकेचे प्रतिनिधी निलेश सापकर, बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी अमन दाडे, स्वदेश फाउंडेशनचे प्रतिनिधी संदेश बिलवाडकर, विशाल लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा इंदुताई पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशाताई पगार, संगीता बागुल, अनुसया पवार, अलका पिठे, जयश्री अमृतकार, मंदा हडस, चेतना पवार, शोभा गांगुर्डे, छाया बोरसे, मनोहर गावित, चौधरी सर तसेच सर्व CRP यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापिका अंजली वडघुले यांनी केले तर अहवाल वाचन शशिकांत गायकवाड यांनी केले. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.